नमस्कार, जयम विशेष मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। महालक्ष्मी रेसकोर्सच्या पुनर्विकासाचा मुद्दा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय आणि यावरून वातावरण तापलेलं असतानाच आता राज्य सरकारकडून तिथली 120 एकर जागा मुंबई महापालिकेला देण्याची मंजुरी देण्यात आली आहे। काय आहे महालक्ष्मी येथील रेसकोर्सचा वाद, पाहूयात आजच्या जयम विशेष मध्ये। तर महालक्ष्मी रेसकोर्सच्या पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलेलं असताना राज्य सरकारने तिथली 120 एकर जागा मुंबई महापालिकेला देण्यास मंजुरी दिली। रेसकोर्सची 120 एकर जागा ताब्यात घेण्यास महापालिकेला सरकारने परवानगी दिली आणि त्यामुळे आता महालक्ष्मी रेसकोर्सची 120 एकर जागा सेंट्रल पार्क, ओपन स्पेस आणि गार्डनसाठी वापरली जाणार आहे। दरम्यान महालक्ष्मी रेसकोर्सच्या विकासासंदर्भातला आजपर्यंतचा तपशील काय आहे यावर एक नजर टाकूयात। रेसकोर्सच्या 120 एकर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पार्क विकसित करण्यात येणार आहे। रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेडच्या भाडेपट्ट्याने दिलेल्या भूखंडावरील कराराची मुदत संपली। या ठिकाणी भव्य उद्यान करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना दिलेत। त्याला सरकारने मंजुरी देखील दिली होती। महालक्ष्मी रेसकोर्सवरील 211 एकर जागेपैकी 91 एकर जागा टर्फ क्लबला ठेवण्यात येणार आहे, तर उर्वरित 120 एकर जागा मुंबई महापालिकेला हस्तांतरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। महालक्ष्मी रेसकोर्सची जागा मुंबई महानगरपालिकेला देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे। या जागेवर थीम पार्क आणि ओपन गार्डन होणार आहे। महालक्ष्मी रेसकोर्सची 120 एकर जागा अखेर मुंबई महापालिकेच्या ताब्यात देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे। महालक्ष्मी रेसकोर्सची 120 एकर जागेत सेंट्रल पार्क, ओपन स्पेस आणि गार्डनसाठी जागा वापरली जाणार आहे। आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील या जागेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती। एकूण 211 एकरची ही जागा आहे, त्यामध्ये 91 एकर जागा टर्फ क्लबला ठेवण्यात येणार आहे, तर उर्वरित 120 एकर जागा मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरित केली जाईल। या जागेवर मुंबईकरांसाठी नियोजित थीम पार्क, गार्डन आणि ओपन स्पेससाठी सुविधा करण्यात येणार आहेत। राज्य सरकारच्या मंजुरीमुळे याबाबतची कार्यवाही आता अंतिम टप्प्यात आले असल्याचे महानगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजीव बरोटसह मी डॅरल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। मात्र राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावरून आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत गंभीर आरोप केलेत। रेसकोर्सची जागा महापालिकेच्या ताब्यात जरी दिली असेल तरीही तिथे रेसकोर्स सारखी मोकळी जागाच राहावी। मुख्यमंत्र्यांनी त्यांचे बिल्डर मित्र तिथे नेऊ नयेत असं म्हणत मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केलेत। RWITCच्या माध्यमातून जो करार केला गेला आहे तो नक्की कुणाच्या फायद्यासाठी करण्यात आला, बैठकीत कोण कोण होतं याबाबत आम्ही चौकशी करूच आणि घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या बिल्डर मित्राला ही जागा जाऊ नये अशी मागणी असल्याचं आदित्य म्हणालेत। पाहूयात। महापालिकेची ताब्यात जरी दिली असेल तरी आमची मागणी हीच आहे की तिथे रेसकोर्स सारखीच तिथे मोकळी जागा राहावी। त्यांचे बिल्डर मित्र, कॉन्ट्रॅक्टर मित्र मुख्यमंत्र्यांचे येऊ नये ही आमची मागणी आहे। मग वरती असो जमिनीची किंवा खालती असो, अंडरग्राऊंड कारपारची पण गरज नाहीये, क्लब हाऊसची गरज नाहीये। जसं मोकळं मैदान आहे तसं मोकळं मैदान राहूनच तिथे लँडस्केपिंग झालं पाहिजे ही आमची मागणी। तर आता ही जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेली आहे आणि आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपांनंतर महापालिकेकडूनही स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। पाहूयात। रेसकोर्सवरील 120 एकर जागेवर पालिकेला थीम पार्क उभारणार आहे। 120 एकर जागेवरच हे उद्यान साकारलं जाणार आहे। ते कोस्टल रोडवरील उद्यानाला भूमिगत मार्गाने जोडलं जाणार आहे। महालक्ष्मी रेसकोर्सवर कोणतेही बांधकाम करण्यात येणार नाहीये हे पालिकेने स्पष्ट केलंय।
तर आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले। मुख्यमंत्र्यांच्या जवळचा एक विकासक रेसकोर्स व्यवस्थापनाला करार करण्यासाठी धमकावत असल्याचा गंभीर आरोप आदित्यने केला होता आणि यासाठी वर्षा बंगल्यावर गुप्त बैठकाही झाल्याचं आदित्य यांनी म्हटलं। मात्र हे सगळे आरोप खोटे असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्ट केलंय। पाहूयात। ठेवून आपण 120 एकर जागा घेतली, त्या जागेवर एक कुठलंही बांधकाम होणार नाही। ती जागा पूर्णपणे गार्डन म्हणून आपण वापरणार त्या ठिकाणी। आणि दुसरी गोष्ट, आपलं जे कोस्टलचं गार्डन होणार आहे ते 200 म्हणजे 180 एकर आणि हे 120 एकर खालून आपण सबवे करून हे गार्डन एक करणार। 300 एकरचा सेंट्रल पार्क मुंबईत होणार। 300 एकर, तुम्ही विचार करा। ही कुठे उद्धव ठाकरे असा आरोप करतात, कशामध्ये, कुठल्या गार्डन मध्ये पण? याच रेसकोर्सच्या जागेवर। अरे रेसकोर्स वर बांधकामच नाही होणार आहे। तेच गार्डन गार्डन मध्ये खेळायला काय, आमचे मित्र 120 अरे 100 मित्रांना बोलू, त्यांच्या मित्रांना पण बोलू। 120 एकर म्हणजे 300 एकराचं गार्डन मुंबईमध्ये होतंय। पत्रकार मित्रांनो, तुम्हाला याची नोंद घ्या। 300 एकरचं गार्डन सेंट्रल पार्क या मुंबईत होतंय। एक मोठा ऑक्सिजन पार्क आहे।